हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेले निर्वाण उपनिषद मंत्र क्रमांक 2 परमहंस सोहम या मंत्राचा उर्वरित भाग आता आपण समजून घेऊया. नीरक्षीर विवेक. या दिव्य ज्योतीला, त्या परमहंसाला ओळखावे. प्रत्येक जणात ती दिव्य ज्योत आहे. प्रत्येक जण परमहंस आहे. प्रश्न फक्त जाणण्याचा आहे. एकदा हे जाणले की नीरक्षीर विवेक जागृत होतो. हंस पक्षाला नीरक्षीर विवेक असतो असे म्हणतात. राजहंस दूध पिताना त्यातील पाणी बाजूला काढतो आणि दूध तेवढेच पितो. निर्वाण यात्रेकरूने त्याच्यातील दिव्य ज्योत जाणली. तो परमहंस जाणला की त्याला सत असत, नित्य अनित्य, सार असार, पाप पुण्य, चांगले वाईट, भौतिक आध्यात्मिक, शुद्ध अशुद्ध, पवित्र अपवित्र इत्यादी भेद आकलन होतो. त्याचे आचरण ब्रह्माला अपेक्षित असे होऊ लागते. तो शुद्ध आणि पवित्र होतो. परमात्म्याला सन्मुख होतो. त्याला निर्वाण बोध प्राप्त होतो. तो भवसागरात राहून समाजात वास्तव्य करून प्रभूचे काम करू लागतो. तो साक्षात्कारित निर्वाण योगी होतो. मृत्यू विना देहधारणा. नीरक्षीर विवेक आल्याने निर्वाणबोध प्राप्त झालेल्याची मृत्यू विना देहधारणा होऊ लागते. तो मृत्युंजय होतो. सर्वसाधारणपणे संचित भोग उपभोगून संपवण्यासाठी योग्य असा देह धारण करावा लागतो. कारण असे संचित भोग उपभोगून संपवल्याशिवाय आता मुक्त होऊ शकत नाही. प्रत्येक जन्मी त्या त्या जन्माच्या भोगांची भर होत असते. त्यामुळे संचित भोग अधिक नवे भोग असे हे भोगाचे सतत वाढते गणित चालू असते. त्यामुळे आत्मा सतत भोगापवर्गतेत लपेटून अडकून त्या भोगांच्या प्रमाणे जन्म घेत राहतो. त्या भोगांना अनुसरून ते संपविण्यासाठी देह धारण करू लागतो. याला अंत नसतो. परंतु नीरक्षीर विवेक आल्याने योगी ब्रह्माला अपेक्षित असे आचरण करू लागतो. त्यामुळे नवीन भोग निर्माण होणे थांबते. लवकरच संचित भोग संपुष्टात येतात. आत्मा भोगमुक्त होतो. तो निर्वाणाच्या यात्रेला आरंभ करतो. आता आत्मा नवीन देह धारण करताना भोग उपभोगून संपवण्यास योग्य असा देह धारण करत नाही. कारण भोग संचित नसतातच. भोग संचित नसतात किंवा शिल्लकच नसतात. त्यामुळे आत्मा हा या सृष्टीचा आस्वाद आनंद घेण्यासाठी देह धारण करतो. सृष्टी निर्माणामागील, येथे येऊन वास्तव्य करण्यामागील त्या निर्मात्याचा, परमात्म्याचा मूळ हेतू सफल होतो. एवढेच कशाला, तर आता आत्मा त्याच्या मर्जीने देह धारण करतो. कारण तो मुक्तात्मा असतो. त्याला देह धारण करावा असे वाटले की तो देह धारण करतो. किंवा एखाद्या कार्यासाठी प्रभूची आज्ञा झाली की तो देह धारण करतो. त्याला वाटले किंवा इच्छित कार्य संपले की तो देह ठेवतो किंवा देह झिजला की देह ठेवतो. त्याचा मृत्यू होत नाही. तो मृत्युंजय होतो. देह ठेवला की त्याला वाटेल तेव्हा पुन्हा नवीन देह धारण करून जन्म घेतो. एखाद्याने कपडे फाटले किंवा जीर्ण झाले, नवीन शिवावेसे वाटले की जुने कपडे बदलावे, त्याप्रमाणे तो आता देह ठेवतो. त्याचा मृत्यू होत नाही. नवीन देहधारणा मृत्यू विना होत राहते. या सृष्टीचा आस्वाद आनंद मुक्तपणे घेत नरदेहाचा मूळ हेतू साध्य करत चिर आनंदात मुक्तात्मा या विश्वात संचार करत असतो. असा निर्वाण यात्रेकरू मुक्तात्मा देह त्याग करून येथून जाताना काहीतरी निमित्त शोधतो किंवा एखाद्या वेळेला सांगून सवरून निरोप घेऊन निर्वाण होतो. येताना असाच स्वमर्जीने येतो. इच्छित कार्य करतो, निघून जातो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी सांगायला, धर्मजागृती करायला, भावभक्ती रुजवायला आपल्या इच्छेने आले. इच्छित कार्य संपल्यावर समाधी घेऊन निर्वाण झाले.
रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा स्वतःच्या देहाची शारीरिक मर्यादा ओळखली तेव्हा ते ऋषींना आव्हान करते झाले. त्यांनी सप्तर्षीपैकी एका ऋषींना येथे जन्म घ्यायला विनवले. त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद येथे अवतरित झाले. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्णांना अपेक्षित असे प्रभू कार्य केले आणि ते पुन्हा निजधामास निर्वाण झाले. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांनी त्यांच्या इच्छेने इथे जन्म घेतला आणि प्रभू कार्य करून निर्वाण झाले. आत्मचेतना अनादी अनंत आहे. आत्मचेतना अनादी अनंत आहे. ती सतत असणार आहे. ती विश्वाच्याही आधी होती आणि दुर्दैवाने विश्व नष्ट झालं तरीही ती चेतना राहणार आहे. त्यामुळे निर्वाण यात्रेकरू मुक्त होऊन विश्व संचार करत राहणार आहे. निर्वाण म्हणजे मृत्यू किंवा उत्तम प्रकारे मरायची कला असा गैरसमज करून घेऊ नये. मी परमहंस आहे यापासून हाच निर्वाणबोध घ्यायचा आहे. त्या परमहंसाला जाणायचंय, ओळखायचंय. जीवात्म्याचं हे परमकर्तव्य आहे. भोगांची नशा चढते, परंतु एक दिवस एखाद्या छोट्या प्रसंगातून त्या दिव्य ज्योतीचा प्रकाश त्याची झलक दाखवतो. भोगापवर्गतेच्या आहारी जाऊन आतील दिव्य ज्योत परमहंस ओळखता येत नाही. आतून परमहंस त्याचं अस्तित्व सिद्ध करतो. ही झलक, ती अस्तित्वाची चाहूल माणसाला त्याच्या भोगनशेतून जागं करण्यासाठीच असते. हा त्याला वेळीच जागं करायला दिलेला इशारा असतो. अशा वेळीच सावध व्हावे. भोगापवर्गतेच्या आहारी न जाता भोगांना लगाम घालून परमहंस म्हणून मुक्त जीवन आनंदात व्यतीत करावे. परमहंसाला पुढे आणावे. भोगांना लगाम घालण्यासाठी भोग सोडायच्या मागे लागू नये. जुने जडलेले भोग असे चटकन सुटत नाहीत. ते सुटायला त्रास देतात. ते सुटता सुटत नाहीत. जो प्रयत्न करावा तो ते जास्तच चिकटतात. तेव्हा भोग सोडायची सोय नाही हे ओळखावे. भोग चालू राहू देत, त्यांची काळजी करू नये. याऐवजी आपल्यातील परमहंसाला पुढे आणावे. त्याला सतत समोर ठेवावे. यामुळे भोग आपोआप मागे राहतील. मागे राहून कालांतराने नष्ट होतील. उदाहरणार्थ, धूम्रपान करायचं असेल, दारू प्यायची तल्लफ आली असेल तर मदिरागृहाऐवजी मंदिरात जाऊन बसावे. तेथे जीवात्म्याला विचारावे की आता बोल, करायचं आहे का धूम्रपान? पाहिजे आहे का दारू? त्याचे उत्तर येईपर्यंत देवासमोर ओंकार करावा. मी परमहंस आहे हा बोध हृदयी घट्ट धरावा. आता उत्तराचे प्रयोजनच उरणार नाही, कारण तो प्रश्नच नष्ट झालेला असेल. हरिओम.